नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मित्रांनो, येत्या 24 तारखेला का 23 तारखेला अशोक विजयादशमी आहे. अशोक विजयादशमी निमित्त बऱ्याचशा वेगवेगळ्या संघटना, एकंदरीतच भेसळ का अशेनात, पण सगळे बौद्ध लोक एका दिवसापुरता का होईना पण धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणार आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तशा कार्यक्रम पत्रिकाही बाहेर निघालेल्या आहेत. कार्यक्रमांची जय्यत तयारी बऱ्याचशा ठिकाणी चालू आहे. काही लोक ब्राह्मणेतर जातींमधली बुद्धाचा धम्म स्वीकारणार आहेत, अशाही बातम्या आहेत. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे, त्यात दुमत नाही. पण माझ्यातलाच भीम मी केला पुन्हा, दोष देऊ कुणा, आता दोष देऊ कुणा. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956च्या अशोक विजयादशमी दिनी या देशामध्ये 2500 वर्षाच्या नंतर बौद्ध धम्माचं जे हे रोपटं आहे ते लावलं. त्या बौद्ध धम्माचं एक स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र तत्त्वज्ञान, स्वतंत्र साहित्य, स्वतंत्र चळवळ बुद्धाची बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला या देशामध्ये 2500 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा पुनरुज्जीवित केलं. पण त्यामध्ये झालेली जी भेसळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर झालेली जी भेसळ आहे, ती पाहता आज मला वामनदादाचं ते कडवं आठवलं की माझ्यातलाच भीम मी केलाय उभा, दोष देऊ कुणा, आता दोष देऊ कुणा. बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाची ही जी बुद्धाची चळवळ आहे, ही आज बुद्धाची चळवळ म्हणून कुठे पाहायला, वाचायला, ऐकायला दिसतच नाही. तर ती बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, त्याच लोकांनी ती महारांची चळवळ करून टाकली आहे. जी भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1956लाच होती, ते म्हणाले होते की तुम्ही जर बौद्ध धम्माच्या विसंगत वर्तन केलं तर लोक म्हणतील महारांनी बुद्धाचा धम्म पाठवला. त्यामुळं जिथे महारांकडूनच बौद्ध धम्माचं आचरण, तत्त्वज्ञान, संस्कृती आणि साहित्य टिकवून ठेवणं झालं नाही, तिथे अन्य लोकांकडून आम्ही ती अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. बऱ्याचशा कमेंट्स यावर पण येतील, यावर पण वादविवाद होईल. काही दिवसापूर्वी मला एका व्यक्तीने प्रश्न विचारला की मातंग लोकसुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत, अण्णाभाऊ साठेला तुमचा विरोध आहे, यावर तुमचं मत काय. त्या माझ्या बांधवाला माझं हे सांगणं आहे की अण्णाभाऊ साठे हा मुळातच आमच्या चळवळीचा विषय नाही आहे, तो मांगांचा विषय आहे. ते बघून घेतील. ते जर मांग ही जात सोडून बौद्ध धम्म स्वीकारत असतील तर त्यांचं त्याच्यामध्ये स्वागत व्हायला काही हरकतच नाही. पण जसं अन्य वेगवेगळ्या जातींनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, पण स्वतःच्या पूर्वाश्रमीच्या जातीचे जे प्रतीक आहेत ते त्यांनी आजपर्यंतही त्यागली नाहीत. बऱ्याच प्रमाणामध्ये बौद्धांनी ती त्यागली. जसं संत चोखामेळा हा बौद्धांचा इतिहासातील संत होता, पण आज संत चोखामेळाचा आणि बौद्धांचा मुळातच काही संबंध राहिलेला नाही. तर अशा पद्धतीचे जे हिंदू धर्मामध्ये जन्म घेऊन हिंदू धर्मामध्येच मरणाऱ्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही आमचा आदर्श होण्यासाठी कधी प्रेझेंट केलं नाही. त्यामुळं आम्ही त्यांना आमचा आदर्श मानून समोर घेण्याचा संबंधच येत नाही, कारण बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही. जिथं जगाच्या दुःखाची चिंता करणाऱ्या, जगाच्या
दुःखाला वाचा फोडणाऱ्या आणि एकंदरीतच जगाच्या दुःखाचं समाधान करणारा बुद्धासारखा इतका विशाल महामानव आमच्यासोबत असताना अन्य कोणाची आम्हाला गरज आहे असं मला तरी वाटत नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनाही तसं वाटलं होतं. म्हणून तर ते म्हणाले होते की बुद्धाशिवाय जगाला पर्याय नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न वाचणाऱ्या लोकांनी, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी बुद्धाची चळवळ समजून न घेणाऱ्या लोकांनी बुद्धाच्या धम्मामध्ये जी भेसळ करून ठेवलेली आहे आज, बाबासाहेब आंबेडकरांनी त्याबद्दल सुद्धा भीती व्यक्त केली होती. आणि चक्रवर्ती सम्राट अशोकासारख्या इतक्या महान धम्मनायकाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म भारतातून लुप्त झाला यासाठी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं. सम्राट अशोकांनी जी सहनशीलता बुद्धांच्या शत्रू विचारांबद्दल दाखवली होती, त्याच शत्रू विचारांनी बुद्धाच्या धम्माला भारतातून लुप्त होण्यास मजबूर केलं. आणि त्याचा दोष बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोकाला देतात. आता आपण तर वर्तमानातले बौद्ध जे आहेत हे सम्राट अशोकाच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत. त्यामुळं जिथे बाबासाहेब आंबेडकर अशोकासारख्या व्यक्तीला दोष देतात तिथं आपण काहीच नाही आहोत त्याच्यापुढे. पण अशोकाच्या काळामध्ये सुद्धा जितका बुद्धाचा धम्म लयास गेला नव्हता त्यापेक्षाही जास्त आज बुद्धाचा धम्म लयास गेलेला आहे. त्याचं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही एखाद्या विहारामध्ये जाऊन पहा, बौद्धांच्या लग्नामध्ये पहा, बौद्धांच्या अन्य कुठल्या कार्यक्रमांमध्ये पहा, तिथे बुद्धाला जागा फार कमी असते. बाबासाहेब आंबेडकरांना जागा फार कमी असते, कारण त्यांच्यासाठी यांच्याकडं स्पेसच नाही. त्याच्यामध्ये सर्वात जास्त स्पेस असतो तो ब्राह्मणेतर समाजसुधारकांना, है ना. ब्राह्मणेतर समाजसुधारकांना त्याच्यामध्ये जास्त स्पेस असते. आमच्या लोकांना हे माहीतच नाही की बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेत असताना फक्त बुद्धाची मूर्ती शाक्य सिंहासमवेत आणि धम्मचक्रासमवेत स्टेजवर ठेवली होती अशोक विजयादशमीच्या दिनी 14 ऑक्टोबरला. बाबासाहेब आंबेडकरांनी जर फुलेला त्या दिवशी सुद्धा गुरु मानलं असतं तर फुलेंचा फोटोसुद्धा बाबासाहेबांनी तिथे ठेवला असता. शाहू महाराजांचा सुद्धा फोटो त्यांनी तिथे ठेवला असता. पण बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील लोकांना हे दाखवून द्यायचं होतं की बुद्धाचं तत्त्वज्ञान, धर्म, संस्कृती, साहित्य आणि एकंदरीतच बौद्ध ही जी संस्कृती आहे ही स्वतंत्र आहे, डिफरंट आहे. त्याच्यामध्ये भेसळ करायची गरज नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंना सुद्धा बौद्ध धम्मदीक्षेच्या प्रोग्रामपासून अलिप्त ठेवलं होतं. जरी ते 1950च्या अगोदर फुलेंना आपला म्हणजेच ब्राह्मणेतरांचा गुरु मानत असले तरी 1950च्या नंतर 51ला बाबासाहेब आंबेडकरांनी 51-52ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि ते ब्राह्मणेतर राहिले नाहीत तर ते बौद्ध झाले. त्यामुळे त्यांचा मार्गदर्शक फुले राहिले नाहीत किंवा फुलेंचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा मार्ग स्वीकारला. इट मीन्स फुलेंना त्यांनी रिजेक्ट केलं. फुलेंचा सुद्धा सार्वजनिक सत्यधर्म ते स्वीकारू शकले असते. बाबासाहेबांना आपण तर विरोध करू शकलो नसतो. पण फुलेंच्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये धर्माला अभिप्रेत असणारी जी मतं होती, धर्माला अभिप्रेत असणारा, बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा जो धर्माचा सिद्धांत होता तो फुलेंच्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये नव्हता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म नाकारला, त्यांची सत्यशोधकी चळवळसुद्धा नाकारली आणि बुद्धाची चळवळ, बुद्धाचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसरला आणि तो फक्त बुद्धाचाच प्युअर अनुसरला. त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला केलेली नव्हती. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जी भेसळ बुद्धाच्या चळवळीमध्ये, साहित्यामध्ये, संस्कृतीमध्ये, प्रतीकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी करून ठेवलेली आहे की आज खरंच बुद्धाची चळवळ जिवंत आहे का हा प्रश्न निर्माण होतो. विहारांमध्ये सुद्धा हिंदू
समाजसुधारकांची स्थापना झालेली आहे. बौद्धांच्या लग्न संस्कारामध्ये, बौद्धांच्या अन्य विधी संस्कारांमध्ये सुद्धा हिंदू समाजसुधारकांचा जो शिरकाव झालेला आहे हा बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला आणि स्वतंत्र अस्तित्वाला कलंकित करणारा आहे. आणि हा कलंक आम्ही स्वतः लावून घेतलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही इतरांना म्हणू शकत नाही की तुम्ही मांग ही जात सोडून बौद्ध धम्मामध्ये येत असताना अण्णाभाऊ साठेंना तिकडं सोडून इकडे या. आम्ही हे कुठल्या तोंडाने म्हणायचं? आम्हीच धम्मामध्ये भेसळ करून ठेवलेली आहे, तुम्ही करू नका म्हणण्याचा आम्हाला नैतिक अधिकार तर मुळातच नाही. तसा हिंदू समाजसुधारकांचा, जे हिंदू धर्मामध्ये जन्मले आणि हिंदू धर्मातच त्यांचं निधन झालं, अशा लोकांचा आणि बुद्धाच्या धम्माचा मुळातच काही संबंध येत नाही. बरेचसे लोक त्याला ओढून ताणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या लोकांना ज्या जातीत जन्मले त्याच जातीत मरण्याव्यतिरिक्त दुसरं काही सुचलं नाही, अशा लोकांना बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाच्या बरोबरीला बसवणं हीच मुळात बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाच्या वैचारिक क्रांतीची विठंबना आहे. आणि ती विठंबना बौद्धांनी स्वतःच सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे इतर कुठल्याही जातीतल्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारत असताना त्यांच्या जातीतली प्रतीकं, त्यांच्या जातीतली जी काही समाजसुधारक आहेत यांना सोबत घेऊन यायचं का नाही, हा सुद्धा त्यांच्यावरचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं मी त्याला विरोध करू शकत नाही, पण मी त्यांना स्वीकारू शकत नाही. ते बौद्ध धम्माची त्यांनी दीक्षा घेतली ह्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. कारण बुद्धाशिवाय आमचा दुसरा कोणीही शास्ता नाही. नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जय मंगलानी. नथी मे शरणंगायं संघो मे धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जय मंगलानी. नथी मे शरणंगायं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जय मंगलानी. खरं तर या पाली सुभाषिताचा अर्थ, त्या पाली गाथेचा अर्थ किती बौद्धांना माहिती आहे हे मला माहीत नाही. बुद्धाशिवाय आणि धम्माशिवाय आणि त्याच्या संघाशिवाय मला दुसरं कोणाचंच काहीच नको, ही परखड भूमिका माझी आहे. पण माणूस म्हणून जगत असताना माणसाच्या दुःखामध्ये, माणसाच्या सुखामध्ये, माणसावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या प्रसंगामध्ये सामील होणं हा माझा धर्म मला शिकवतो. आणि तो धर्म मला जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी शिकवतो. त्यामुळे जर कोणी बौद्ध धम्माची दीक्षा घेत असेल आणि तिकडची घाण जर इकडं घेऊन येत असेल तर ती घाण त्याला लाफ असो. आम्हाला त्या घाणीशी काही देणं घेणं नाही आहे. कालही नव्हतं, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. त्यामुळे येणाऱ्या अशोक विजयादशमीला आपण बौद्ध लोकांनी तरी आता थोडंसं स्वतंत्र अस्तित्व आपलं असल्याची जाणीव स्वतःला होऊ द्या. बरेचसे बॅनर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आपण पाहतोय, पब्लिश झालेले पण पाहतोय. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या बॅनरवर फुले, शाहू, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, गाडगे बाबा यांचा फोटो टाकण्याचा संबंध तरी येतो का? यांचा आणि बौद्ध धम्माचा मुळात संबंध तरी काही आहे का? या विषयावर बौद्ध तरुणांनी मुळात चिंतन करण्याची गरज आहे. आपण आपल्या संस्कृतीमध्ये भेसळ करून तिला कायमची नष्ट करतोय याची जाणीव असू द्या. बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, मिलिंद, नागसेन, मिनेंडर यांच्यासारखे कितीतरी महान बौद्ध अभ्यासक, विचारवंत, राजे, महाराजे या बौद्ध संस्कृती आणि साहित्यामध्ये होऊन गेलेली आहेत. त्यांचा शोध घ्या आणि त्यांना प्रेझेंट करा. ज्यांनी कधी बुद्धाचा लवलेशही पाहिला नाही, बुद्धाचा ज्यांना कधी स्पर्शही झाला नाही आणि त्यांनी कधी करण्याचा प्रयत्न केला नाही, अशा लोकांना बौद्ध चळवळीमध्ये आणून बुद्धाच्या धम्माला कलंकित करू नका. हा कलंक जो आपल्यावर लागणार आहे हा पुन्हा पुसून निघणार नाही याची भीती बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा होती आणि आता तिचं उग्र रूप धारण झालेलं आहे. विहारं बौद्धांची राहिली नाहीत. विहारं बौद्धांची आता राहिली नाहीत, ती बहुजनवाद्यांची झालेली आहेत.
जे कधी बौद्ध झालेच नाहीत. त्यामुळे येत्या अशोक विजयादशमीला बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि त्याच्या संघाशिवाय कोणालाही शरण जाऊ नका आणि आपल्या कार्यक्रमांमध्ये बुद्ध, धम्म आणि संघाव्यतिरिक्त अतिशहाणपणा शिकवणाऱ्या कोणालाही तिथे बोलवू नका. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.